नमस्कार, मी जयंत देशमुख. भारताची राष्ट्रभाषा कोणती? सो लेट अस गो बॅक टू 1950, जेव्हा इंडियन कॉन्स्टिट्यूशन बनलं. इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये आर्टिकल 343 आहे, अनुच्छेद 343. याच्यामध्ये असं लिहिलं गेलं आहे की पहिले 15 वर्ष इंग्लिश विल कंटिन्यू ॲज अ ऑफिशियल लँग्वेज फॉर द युनियन. आता युनियन म्हणजे काय? युनियन म्हणजे युनियन ऑफ स्टेट्स. कारण भारत हे संघराज्य पद्धतीने स्थापन झालेलं आहे आणि युनियन ऑफ स्टेट्स, मल्टिपल स्टेट्स मिळून भारत हे बनलेलं आहे. सो बेसिकली युनियनची जी ऑफिशियल लँग्वेज राहील ती राहील इंग्लिश 1950 1965पर्यंत, आणि त्यानंतर हिंदी विल टेक ओव्हर. परंतु 1963 आणि 1965 भरपूर सारे प्रोटेस्ट आणि एजिटेशन झाले, खास करून जे नॉन हिंदी भाषिक जे राज्य आहेत त्यांच्याकडून. ऑर्डर पास झाला, इंग्लिश विल कंटिन्यू टू रिमेन ॲज अ प्रायमरी ऑफिशियल लँग्वेज ऑफ द युनियन बियॉन्ड 1965. आता मी जे सगळं कम्युनिकेशन केलं त्याच्यामध्ये कुठेही मी हे नाही बोललो की नॅशनल लँग्वेज किंवा राष्ट्रभाषा. इथे सगळं जे कम्युनिकेशन झालं आहे ते ऑफिशियल लँग्वेजबद्दल झालं आहे. ऑफिशियल लँग्वेज म्हणजे ज्या लँग्वेजमध्ये आपण किंवा सेंटर इतरांसोबत कम्युनिकेशन करेल. फॉर एक्झाम्पल, सेंट्रल गव्हर्नमेंट काही कम्युनिकेशन स्टेट गव्हर्नमेंटसोबत करायचं आहे, ती लँग्वेज कुठली असेल? इंग्लिश. स्टेट गव्हर्नमेंटला सेंट्रल गव्हर्नमेंटसोबत करायचं आहे, ती लँग्वेज कुठली असेल? इंग्लिश. आणि 2010 एका केसचा निर्णय आला, जी केस गुजरात स्टेट्स ॲडव्होकेट असोसिएशननी युनियन ऑफ स्टेट्स विरुद्ध म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट विरुद्ध टाकली होती. आणि त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने हा निर्णय पास केला की भारताला राष्ट्रभाषा नाही. आता तुम्ही म्हणाल भारताला राष्ट्रभाषा नाही आहे, मग जे स्टेट्स आहेत त्यांच्या कोणत्या लँग्वेज आहे? तर आपल्या 22 ऑफिशियल लँग्वेज आहेत इंडियामध्ये. जसं महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्रामध्ये मराठी ही मातृभाषा आहे किंवा रिजनल लँग्वेज आहे, ती महाराष्ट्राची ऑफिशियल लँग्वेज आहे. म्हणजे महाराष्ट्र जेव्हा महाराष्ट्राच्या आतमध्ये जे कम्युनिकेशन करेल ते मराठीमध्ये होतील, आणि जेव्हा सेंटरसोबत कम्युनिकेशन होईल ते इंग्लिशमध्ये होईल. हे प्रत्येक ठिकाणी. हिंदी ही जी लँग्वेज आहे ही MP ची राज्यभाषा आहे, UPची आहे, बिहारची आहे आणि अजून 1-2 स्टेट्सची आहे. त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक राज्याच्या आपापल्या मातृभाषा आहेत आणि त्या त्यांच्या रिजनल लँग्वेज आहेत आणि त्या ऑफिशियल लँग्वेज आहेत. त्यामुळे एक लक्षात घेणं गरजेचं आहे, भारताला राष्ट्रभाषा नाही. आणि भारतामध्ये जेही राज्य आहेत त्याच्यामध्ये एक रिजनल लँग्वेज आणि एक ऑफिशियल लँग्वेज. ऑफिशियल लँग्वेज ही इंग्लिश आहे आणि राज्यभाषा जी आहे ती तिथली मातृभाषा आहे. असं सरळ साधं समीकरण आहे. त्यामुळे कोणीही कन्फ्यूज होऊ नका. आपला एक प्रॉस्पेक्टिव्ह क्लिअर ठेवा. भारताला राष्ट्रभाषा नाही. धन्यवाद. जय महाराष्ट्र.